आभार दौरा काढलेला, त्या आभार दौऱ्यामध्ये अनेक मुद्दे आमच्या समोर आले। त्यातला एक मोठा आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कांदा आणि दुधाचा होता। आणि जास्त करून हा मुद्दा जिरायत भागातून येत होता। तर बारामतीमध्ये तुम्हाला माहिती आहे की 40 एक गावं असतील जिथं प्यायला सुद्धा पाणी मिळत नाही आणि त्या शेतकऱ्यांना तिथं कांदा लावावा लागतो, त्यांना तिथं गाय घेऊन दूध उत्पादन करावं लागतं आणि तिथं त्यांना पाणी नसताना जर कांद्याला भाव मिळत नसेल, दुधाला भाव मिळत नसेल तर त्या शेतकऱ्यांनी करायचं काय हा प्रश्न तिथं निर्माण झालेला। त्याच्यामुळे आज आम्ही सगळे रस्त्यावर उतरलो आणि या आंदोलनात आम्ही सहभागी झालो। दादा, तुमच्या आजी अशी पंढरपूरमध्ये साकडे घातलेलं पुन्हा एकदा एकत्र यायला पाहिजे, तुमची भूमिका नेमकी काय? नाही काय, आता शेवटी कुटुंब आमचं एकत्रच आहेत। आता पण तुम्ही आदरणीय सुप्रियाताईंशी बोलला, त्यांनी तुम्हाला सांगितलं की कुटुंब पवार कुटुंब काली एक होतं, आजही एक आहे, उद्याही ते कुटुंब एकत्रच असणार आहे। आणि एक वरिष्ठ म्हणून किंवा एक आमच्या आजी म्हणून ती त्यांची इच्छा असेल ती त्यांनी व्यक्त केली, त्याच्यात काही चुकीचं किंवा गैर नाहीये। पण शेवटी पक्षाचा निर्णय, हे जे पक्षाचे अध्यक्ष आहेत त्यांचा पक्ष आणि आपला पक्ष ते मिळून तो निर्णय घेतील। दादा, खरं तर अजित पवारांनी परवाचं वक्तव्य केलेलं ऐकलं का की तुम्ही मला मतं दिली म्हणून तुम्ही माझे मालक झालेला आहे, कसं बघताय? मला सालगडी संस्था आता काय ते वक्तव्य कसं आहे हे तुम्हालाही माहिती आहे, मलाही माहिती आहे, पण त्याच्यावर बोलणं हे माझ्यासारख्याला योग्य राहणार नाही, त्याच्यामुळं त्याच्यावर ते मी जास्त बोलत नाही। पण तुम्हाला पण माहिती आहे, सगळ्यांना माहिती आहे की ते बोलणं हे योग्य नाहीच आहे, पण ठीक आहे। निवडणुकानंतर तुम्ही म्हणला होता की आमचं पवार कुटुंब एकत्र झालेलं आम्हाला आवडेल, कधी? निवडणुका झाल्यानंतर। आता मला आठवत नाही, ती बाईट असेल तुमच्याकडे तर मला दाखवा शोधून, मग मी तुम्हाला सांगतो। दादा, बारामतीमध्ये क्राईम वाढताना दिसतोय, गेल्याच 8 दिवसापूर्वी बारामतीमध्ये पुन्हा एकदा क्राईम खूप भयानक वाढलाय। आताच मी ताईंशी पण बोलत होतो, त्यांना मी सांगत होतो, निवडणुकीच्या प्रचारात पण मी ह्याच्यावर बोललो, कारण निवडणुकीच्या आधी TC कॉलेजमध्ये एक भयानक घटना घडलेली, तुम्हाला सगळ्यांना आठवत असेल। आणि त्याच्यानंतर सतत मला वाटलं की ते कुठंतरी थांबेल तिथं, किंवा सगळे जे पोलीस अधिकारी असतील ते काहीतरी तिथं कडक ॲक्शन घेतील, पण त्याच्यानंतर पण 2-3 असे न्यूज आर्टिकल समोर आले जिथं कोयता गँग असेल किंवा लहान मुलं कोयते घेऊन इथं बारामतीत फिरतायत, म्हणजे अल्पवयीन मुलं गुन्हेगारी करतायत, हे सगळं आता समोर येताना आपल्याला दिसतंय। त्याच्यामुळे ते दुर्दैव आहे। आणि आता आपण दुधाचं आंदोलन करतोय, शेतकऱ्यांसाठी आपण आज तिथं प्रश्न त्यांचा मांडलाय, त्यांच्यासाठी आपण लढतोय झटतोय, पण लवकरच क्राईमच्या विरोधात पण आम्ही इथले SP-ना भेटणारे, DSP-ना आपण भेटणारे, क्राईमच्या विरोधात पण आपण एक आंदोलन करणारे आणि सरकारचं लक्ष आपण इथल्या सगळ्या क्राईम जे वाढलंय तिथं आपण आणून ठेवणारे, आणणारे। बीडमध्ये संतोष देशमुख यांचा जो खून झाला, यामध्ये जी SIT चौकशी लागली, या SIT चौकशीमध्ये जे आरोपी वाल्मिक कराड आहेत यांचेच मित्र असल्याचं समोर आलंय, कसं बघताय सगळं? वाल्मिक कराड काय म्हणाल? बीडमध्ये जी SIT लागली ज्या खून घटनेसंदर्भात, त्या SIT मध्ये वाल्मिक कराडांचे मित्र असल्याचं उघड झालंय, कसं बघताय? आता काय, ह्याच्यावर माझ्यापेक्षा खूप जे ज्येष्ठ नेते असतील, फक्त म्हणजे ताईच नाही, पण महाराष्ट्रामध्ये सगळ्यांनी त्यांचं तिथं जे काय त्यांचं मत असेल ते त्यांनी मांडलंय, त्याच्यामुळं त्याच्यावर मी बोलणं तरी ते मला योग्य वाटत नाही। आणि आता SIT चालू आहे, त्याच्यामुळे SIT कंप्लीट झाल्यावर, पूर्ण झाल्यावर जे काय आपल्या समोर येईल त्याच्यानंतर मी तुमच्याशी बोलेन। धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी सातत्यानं महायुतीतील देखील नेत्यांकडून बोललं जाते की धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा, कारण धनंजय मुंडे जर मंत्रिपदावर राहिले तर तपासामध्ये कुठेतरी बाधा येईल, तपासावरती कुठेतरी दबाव येईल, असा आरोप महायुतीतल्या नेत्यांकडून देखील केला जातोय, कसं बघताय? ते खरं आहे। आणि जर महायुतीचेच नेते ते म्हणत असतील तर मग जे आपले गृहमंत्री आहेत त्यांनी तो विषय थोडा गांभीर्याने घ्यावा, अशी विनंती मी त्यांना करीन। आता बारामती तालुक्यातले ऊस उत्पादक शेतकरी अडचणीत आहेत, पण 50 दिवस उलटून देखील पहिला ॲडव्हान्स दिला जात नाही, 15 दिवस। ते मला माहिती नाही की का ते असं करतायत। एकतर ऊस वेळेवर ते तोडत नाहीत, आता सोमेश्वर कारखानाचा असेल, गेल्या वर्षी किती 20 का 22 महिने लावले त्यांनी ऊस तोडायला, त्याच्यामुळे रेट जरी त्यांना तिथं मिळत असेल
तरी त्यांचं ऊसाचं टनेज तिथं कमी होत असतं, त्यांना पाणी तिथं जास्त द्यावं लागतं, पाणी वाया जातं, त्यांचा खताचा कॉस्ट तो तिथं वाढलेला असतो. एकतर ऊस वेळेवर घेत नाही आणि पैसे पण वेळेवर देत नाही. का होतंय माहिती नाही, एखाद्या वेळेस त्यांची बैठक होत नसेल किंवा त्यांना माहिती आहे की शेतकरी कुठं दुसरीकडे ऊस घालणार नाही, त्याच्यामुळे ते थांबत असतील. पण हे चुकीचं आहे. दर 15 दिवसाला, दर 20 दिवसाला, जास्तीत जास्त काय झालं तर 15-20 दिवसाला ते बिल त्यांनी काढलं पाहिजे. इतर सगळ्या कारखान्यांनी ते बिल दिलंय, फक्त जे आपले सहकारी कारखाने आहेत त्यांनी ते बिल अजून काढलं नाहीये. आणि त्यांना विनंती करेन की लवकरात लवकर त्यांनी सगळ्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना बिलं दिली पाहिजेत आणि इथून पुढेही दर 15 दिवसाला त्यांनी बिल काढलं पाहिजे. बीड आणि परभणीच्या घटनेमुळे राज्यावर कुठेतरी जातीय तणाव निर्माण झालाय. काय आव्हान करायला राज्य सरकारला, कारण या सगळ्या गोष्टीकडे राज्य सरकार तितक्याच गांभीर्याने घेत नाही. काय एकतर हे नसलं पाहिजे, जातीवाद नसायला पाहिजे. मी त्याच्यात विश्वास ठेवत नाही वैयक्तिक. आणि मला वाटतंय जर थोडं आपण जर ब्रॉड विचार केला तर आपण देशाचा विचार केला पाहिजे. जाती कुणाची कुठलीही असली तरी आपण सगळे भारतीय आहोत, आपण सगळे या देशामध्ये राहतो. आणि त्याच्यामुळे हे होणं, आणि ते पण चव्हाण साहेबांच्या महाराष्ट्रामध्ये, शिवशाहू फुले आंबेडकर साहेबांच्या महाराष्ट्रामध्ये हे होतंय, हे बघून मला वाईट वाटतं. कारण देशाला आज मोठे मुद्दे आहेत. आता चायना सर जर तुम्ही विचार केला, त्यांनी 4-5 जी लडाख मधली गावं आहेत त्यांच्या नवीन त्याच्या काय म्हणतो मॅप, हा एक स्वतंत्र देशात त्यांनी ती लडाखची गावं तिथं घेतलीत. नवीन मॅप त्यांनी तिथं तयार केलाय. जर आपणच आपल्यामध्ये जर लढत राहिलो, आमच्या पक्षाचं नाव आहे नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी, म्हणजे नॅशनलिस्ट हा शब्द आपण मुद्दामून ठेवला कारण आपण सगळे भारतीय आहोत. आणि आपले जर आपणच एकमेकांमध्ये जर लढत राहिलो तर मग जे अजून मोठे जे आपल्यापेक्षा जे शत्रू असतील त्यांच्या विरोधात आपण कसं उभं राहणार, हे माझं मत आहे. त्याच्यामुळे जे जास्त मोठे शत्रू असतील, मग आपले आजूबाजूचे देश असतील किंवा ज्याच्यासाठी आपले जवान लढतायत, हे जे मुद्दे असतील तिथं आपण थोडं लक्ष दिलं पाहिजे. आणि जात धर्म हे सगळं आपण विसरलं पाहिजे. आपण सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे आणि ह्या देशाला आपण पुढं नेलं पाहिजे, असं माझं मत आहे. ओके, थँक्यू. थँक्यू. सर माय